हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडे यांचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार। पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडेंसारख्या उद्योजकांमुळे देशाचा आर्थिक स्तर वाढून प्रगती होते। केंद्रीय मंत्री रामदास आठवले। पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडेंसारख्या उद्योजकांमुळे देशाचा आर्थिक स्तर वाढत असून देशाची प्रगती होत आहे। अशोक खाडे यांनी उद्योग उभं करून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेतच, पण त्याचबरोबर दलित पॅन्थरसारख्या चळवळीला पाठबळ देऊन त्यांनी मोठे सामाजिक कार्य केले आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काढले। सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि ख्यातनाम उद्योजक डॉक्टर अशोक आबा खाडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण सांगली जिल्ह्याचा गौरव झाला आहे। या ऐतिहासिक क्षणाचा आणि आबांच्या कर्तृत्वाचा यथोचित सत्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले बोलत होते। दास ही कंपनी खाडेबंधूंनी भारतात स्थापन केली। आज ही कंपनी देश आणि विदेशात यशस्वीरित्या कार्यरत आहे। खूप संघर्षातून खाडे यांनी यशस्वी कारकीर्द केली आहे, अशा भावना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केल्या। यावेळी श्रीमती तानुबाई दगडू खाडे, पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, सौ सुमनताई सुरेश भाऊ खाडे, सौ जयश्री अशोक आबा खाडे, युवा नेते सुशांत भाऊ खाडे, सौ स्वाती सुशांत भाऊ खाडे, सौ रसिकाताई सुजित खाडे, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार सुहास बाबर, आमदार धैर्यशील कदम, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। आबांना नेहमीच आवडत होता कलर रेड, म्हणून त्यांनी आपल्या कंपनीचं मजबूत केलेलं आहे शेड। तर आबा जे आहे ते आबा हे दलित समाजाचे, चर्मकार समाजाचे, त्यांची आई इथं आहे। शेतामध्ये राबून आईनी त्यांना शिकवलं, त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं आणि आई वडिलांनी त्यांना शिकवलं, म्हणून आबाने अनेक लोकांना दुखवलं। आबा जे आहे ते आबा सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकलेले विद्यार्थी आहेत। त्यांचे मोठे बंधू अण्णा आपले चांगले माझ्या परिचयाचे आहे। सुरेश भाऊ खाडे हे सुरुवातीला रिपब्लिकन पक्षामध्ये आले, पण ते रिपब्लिकन पक्षामध्ये राहिले असते तर आमदार झाले नसते। तरीही ते टिकायचं आहे। पण माझा स्वभाव अजूनही कार्यालयात बसल्यानंतर मी जर चिडाचिडी चालू केली, कार्यक्रम म्हणतात भावना काय तर खायला ना, भाऊ चिडली, भावना भूक लागली, भाऊ चिडतात, तो स्वभाव होता। सकाळी चपाती खाली, संध्याकाळी टिकायचं म्हणजे अवघड आहे, चपाती मिळत नव्हती। मग जो स्वयंपाक करण्याची ज्याची पाळी असायची, जो तो विद्यार्थी असायचा, जो स्टुडंट असायचा, तो दिवस त्याच्यावर असायचा, त्याला मी मारायचा आणि त्याला मारून एक चपाती शिस्कू खायचं। हे माहित होतं आपल्याला संध्याकाळी सुपरटेंट आपल्याला मारणार आहे, मार निश्चित मिळणार आहे, त्याची ती भूक भागवण्यासाठी ती चपाती खायची। मग हे सगळं होत असताना काही दिवसांनी काही कंप्लेंट गेल्या आबांच्याकडे, आबा सुरेश असा करतोय, असा करतोय, असा करतोय। आता आबा म्हणजे आमचे वारकरी संप्रदाय, देव माळकरी विठ्ठलाचे भक्त पहिल्यापासूनच, लहानपणापासून ते असतात। आम्ही आता 16 जॉईन झालोय आणि त्यावेळेला आम्हाला कंप्लेंट केला तर मग आबा माझ्या बाजूला जेव्हा बसायचे आणि जी चपाती ही लावायची ती माहिती टाकायची की तू का, आणि त्यावेळेला जे वरण असायचं ना, ते हात धुवायचं वरण, त्या लायकीचं वरण असायचं
आबा 2 पितळावर घ्यायचे आणि पोट माझे बघून आणि मी पण निर्णय त्यासारखा खायचा. काय त्यावेळी आपण काय वाटत नव्हतं. म्हणजे हे आमदार करत असताना असं सगळ्या फॅमिलीनं एक सॅक्रिफाईस केलेलं आणि आज तुमच्या शिवमध्ये उपलब्ध आज मोठा पुरस्कार मिळाला. हे कोण होतो, कुठला होतो, ना वडील आमदार, ना होता आजोबा आमदार, ना कोणाच्या घरात आमदार, कोण का खासदार, कोण का मंत्री, कोण नव्हता. पण आज इथे येऊन पण आम्ही 2 वेळा मंत्री झालो, एकदा पालकमंत्री झालो, 5 वेळा आमदार झालो. हे बस सगळे तुमच्या आशीर्वाद मिळाले, दादासाहेबांच्या नेत्यांच्या आशीर्वाद मला मिळाले आणि तुमची सेवा करायची मला संधी मिळाली. आज ह्या माध्यमातून आम्हाला जी काय सेवा केली म्हणजे माझी माहिती सांगायची की बाबा आता तुम्ही थोडंसं मोठं झाला, तुमच्याकडे 4 पैसे आले, तुमचं सगळं भागले आता व्यवस्थित आहे, एक भाकरी तुमच्या आता चालू झालेली आहे. मग अशी मुलींनी सांगितलं त्यातली अर्धी भाकरी ही गरीबाची आहे, अर्धी भाकरी तुमची आहे, त्या अर्ध्या भाकरी तुमचा हक्क नाही आहे आणि ती वाटायसाठी तुम्हाला हे काम करावं लागेल. त्या माध्यमातून खाडे कुटुंब सगळं हे काम करते म्हणून ही पद्मश्री मिळाली. म्हणून ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री दादा, ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री एक मागासवर्गीय कार्यकर्ता होईल असं वाटलं तुम्हाला? तसं इस्लामपूर, वाळवा, कडेगाव, कडेपूर तिकडच असायचं. पण ते मिळालं, पक्षाने दिलं, ते सगळ्या नेते मंडळींना आशीर्वाद दिले आम्हाला आणि जनतेची गोरगरिबांची सेवा करायची संधी मला मिळाली. आज आपण क्लिप बघित असेल, आबा कसे आले, कुठून आले, काय करत होते, कसं करत होते. पण ह्यात एक महत्वाची गोष्ट आहे सांगतो मला, एकत्र कुटुंब राहणं ह्यात ताकद किती मोठी असते. आज आम्ही एकत्र कुटुंब आहे, मी सगळ्यात लहान आहे, आबा मोठे त्यापेक्षा ते अण्णा नेतात. पण अजूनही एक किचन, एक बिझनेस आणि एक बँक ह्या पद्धतीवर आमचं कुटुंब चालते. आमची मुलं आता आमच्या हाताखाली आलेले, पण त्यांची जिद्द तशीच आहे. कुटुंब एकत्र राहण्यासाठी त्यांची जिद्द असते. कुठेही इकडं तिकडं आमच्या सुना आल्या, आमच्या वहिनी आल्या, सगळ्या आल्या, पण मी ऐकलं नाही कधी. माझी मिसेस मोठी आई असेल, मोठ्या वहिनीला आम्ही मोठी आई म्हणतो, मोठी असते आमची वहिनी साहेब असते. पण आज तागायत 42 वर्ष झालं लग्न होऊन, पण आज तागायत कुठं भांडायला लागले, दोघे एकामेकाला तिरस्कारानं वागलेत असं मला कधी बघायला मिळालेलं नाही. हे महत्व, कारण हे मात्रच मजबूत होता. आईची शिकवण होती सगळ्यांना आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना आज खूप आनंद होतो की आबांना पद्मश्री मिळालं. एक उच्च सत्कार सन्मान त्यांना मिळाला, गावाला सन्मान मिळाला, फॅमिलीला सन्मान मिळाला आणि आपल्या सांगली जिल्ह्याला सन्मान मिळाला. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आबातूनला अभिनंदन करतो आणि असंच जनतेची सेवा करत 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 काय असेल तिचं तो त्याची द्यायचे हक्काचे त्यांना वाटत आपण आपलं आयुष्य घडवूया, एवढंच मी आपल्याला सांगतो. आज ह्या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळेजण आला त्याबद्दल धन्यवाद देतो. स्टार 1 मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता.